कोणत्याही शाखेची पदवी अधिक डी.एड. किंवा बी.एड. धारकच आता प्रशिक्षित पदवीधर शिक्षक. शासनाचे स्पष्टीकरण. विशेष प्रतिनिधी बाले, मुंबई, दिनांक ऑक्टोबर 13, 2016. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आरटीई अंतर्गत इयत्ता 6वी ते 8वीच्या उच्च प्राथमिक वर्गांना शिकविणाऱ्या पदवीधर शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेबाबत राज्य शासनाने आज एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी, डिग्री अधिक डी.एड. किंवा बी.एड. अशी पात्रता असणारे शिक्षक असे स्पष्टीकरण शासनाने दिले आहे. पूर्वीच्या रचनेत बदल आणि संभ्रम निवारण. आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी उच्च प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता 5वी ते 7वीच्या वर्गांसाठी किमान 12वी उत्तीर्ण शिक्षकांची अर्हता होती. त्याकाळी परिस्थितीनुसार एकूण शिक्षकांच्या केवळ 25% पदांवर पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करून त्यांना पदवीधर वेतनश्रेणी दिली जात असे. मात्र आता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने एनसीटीई या वर्गांसाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर निश्चित केली आहे. क्षेत्रीय स्तरावर वेतनश्रेणी आणि ज्येष्ठतेबाबत निर्माण झालेले संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने हे आदेश काढले आहेत. 3. विषय संवर्ग निश्चित. इयत्ता 6वी ते 8वीच्या स्तरावर आता खालील 3 विषय संवर्ग पाडून त्याप्रमाणेच शिक्षकांची विषयनिहाय ज्येष्ठता सूची तयार केली जाईल. विज्ञान विषय संवर्ग गणित, विज्ञान आणि अभियांत्रिकी. भाषा विषय संवर्ग मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू इत्यादी. सामाजिक शास्त्र विषय संवर्ग इतिहास आणि भूगोल. वेतनश्रेणीचे 1/3 1/3 सूत्र. नवीन नियमांनुसार इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकविणाऱ्या एकूण शिक्षकांपैकी 1/3 1/3 शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतनश्रेणी दिली जाईल. जर शिक्षकांची संख्या 3 पेक्षा जास्त असेल तर संबंधित विषय समूहातील ज्येष्ठतेनुसार समप्रमाणात ही वेतनश्रेणी विभागून दिली जाईल. जे शिक्षक या सूत्रात बसत नाहीत पण जुन्या नियमांनुसार लाभ घेत आहेत त्यांच्या वेतनाला संरक्षण दिले जाईल. इन सर्व्हिस पदवीधरांना दिलासा आणि विज्ञान शिक्षकांची कमतरता. सेवेत रुजू होताना केवळ 10वी 12वी आणि डी.एड. पात्रता असणाऱ्या शिक्षकांनी नोकरीत असताना पदवी पूर्ण केली असल्यास त्यांनाही प्रशिक्षित पदवीधर मानले जाईल व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची ज्येष्ठता ठरवली जाईल. सध्या राज्यात विज्ञान व गणित विषयांच्या पदवीधर शिक्षकांची कमतरता आहे. यावर उपाय म्हणून जे शिक्षक 12वी विज्ञान उत्तीर्ण आहेत त्यांना मुक्त विद्यापीठातून पदवी घेण्यास प्रवृत्त केले जाईल. अशा शिक्षकांना विज्ञान शिक्षकांच्या जागेवर पदस्थापना दिली जाईल. मात्र प्रत्यक्ष पदवी मिळेपर्यंत त्यांना पदवीधर वेतनश्रेणी लागू होणार नाही. शिक्षकांचे लेखी संमतीपत्र बंधनकारक. शासनाने निश्चित केलेले हे नवीन सूत्र मान्य आहे की अमान्य याबाबत प्रत्येक शिक्षकाकडून लेखी लिहून घेतले जाणार आहे. एकदा घेतलेल्या या लेखी संमतीमध्ये पुढील 5 वर्षांपर्यंत कोणताही बदल करता येणार नाही. हे सूत्र मान्य करणाऱ्या शिक्षकांचाच पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठता सूचीमध्ये समावेश केला जाईल असे उपसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.